नमस्कार मंडळी, मी प्रीतिया. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आजचा दिवस सर्वांना खूप सुख शांती समृद्धीमध्ये जावो, सर्वांना आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वजण खुश राहा आणि प्रत्येकाची चांगली जी कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, ही आपल्या चॅनल करून शुभेच्छा तुम्हाला. हाय दिवेश, हाय, स्वागत आहे तुझं. तू कमेंट केलेलीस ना लाईव्ह किती वाजता असणार आहे. हाय प्रल्हाद दादा, कसे आहात? हाय प्रल्हाद दादा, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचंही माझ्या चॅनलला, आपल्या चॅनलला कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. प्रल्हाद दादा ताई, मी 1 नंबरला लाईक केले. धन्यवाद प्रल्हाद दादा, खूप खूप धन्यवाद. कसे आहात तुम्ही? काय करताय? दिवेश म्हणतो हाय. हाय दिवेश, चहा नाश्ता झाला का तुमचा? प्रल्हाद दादा, तुमचाही झाला काय? नक्की सांगा मला प्लीज. मंडळी, डबल टॅप करा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. माझ्या स्वप्नातलो यो माझं कोकण गाव. दिवेश म्हणजे तुमच्याकडे लाईट आली का? आज लाईट आहे काय? नाही रे दिवेश, आमच्याकडे लाईटच नाही आहे. आमच्याकडे लाईटच नाही आहे. तुमच्याकडे आहे? 8 वाजता जाते रोज हल्ली लाईट. काय सांगतलं या लाईटी, राग येता. नको त्या टायमिंगला घालवतो. आमका या टायमिंगला आमची सगळी कामं असतं. मनोहर केळुसकर दादा म्हणतात गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग मनोहर दादा. एक मिनिट हा, फक्त माझा एक कॉल येतो, मी उचलते आणि लगेच जॉईन होतेच. चालूच ठेवा, तुम्ही जाऊ नका कुठे कोणीही. दिवेश, आमच्याकडे कधीच लाईट जात नाही कारण आम्ही मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये कधीच लाईट जात नाही का? काय माहिती बाबा. मनोहर दादा, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात? मग आमच्याकडे पाठवून द्या. आमच्याकडे हल्ली थंडीमध्ये कसं, इकडे थंडी असल्यामुळे सगळे लोक रात्री हीटर वगैरे लावून झोपतात, त्यामुळे खूप लोडिंग येतं. त्यामुळे सकाळची 8 वाजतात गायब होते, ज्यावेळी मुलांना स्कूलला जायचं असतं. गिजर वगैरे चालू करावा लागतो त्यासाठी, गरम पाण्यासाठी, तेव्हाच नेमकी लाईट घालवतात. मग आता आम्हाला तर ह्याने गॅसवर गरम पाणी करावं लागतंय. काय बोलणार, हमारा दुख हमी जाने भाई. मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मनोहर दादा, माझं दुसरं चॅनल आहे कोकणची ताई. या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा. फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि दुसरं एक चॅनल आहे कोकणची ताई. तिथं मला नक्की जॉईन करा मनोहर दादा. दिवेशने जॉईन केलेलं आहे. प्रल्हाद दादा, तुम्ही केलात का मला तिथं जॉईन? कोकणची ताई या चॅनलला जॉईन केलात का? प्लीज. नमस्कार सर्वांना, लवकरात लवकर कमेंट करा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला कुठून बोलताय हेही सांगा मला. हाय विशाल दादा, नमस्कार. कुठून आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. हाय विवेक दादा. विवेक दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? वर्षा पाटील, नमस्कार वर्षाताई, स्वागत आहे. वर्षाताई, कसे आहात तुम्ही? कुठून बोलताय? मी कोकणातली आहे. आज मी तुमच्यासोबत माझ्या कोकणातल्या छान अनुभव आहेत, चांगले चांगले ते आठवणी आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवेश म्हणतोय साई का लाईट किती वाजता चालू केली? सकाळी नाही दुपारी. साई का लाईव्ह किती वाजता चालू केलेली? सकाळी नाही दुपारी. म्हणजे विशाल दादा म्हणतात जेवण झालं का ताई? विशाल दादा, जेवण नाही झालं. लाईटीचाच पत्त्या नाही आहे. 8 वाजता गेली आहे. मग बाकीची सगळं कामं आवरली आहेत. आता जेवण लाईव्ह संपलं की करणार. या जेवायला. आज मी बनवणार आहे टोमॅटोची कढी बनवणार आहे आणि मेथीची भाजी आणि भात. वर्षाताई म्हणतात मी सुरतवरून. ओ वर्षाताई, सुरतवरून आहात का? खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, पण माझं लाईव्ह आता जम्मूवरून चालू आहे.
मिस्टर आर्मीमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही जम्मूला राहतो. तर माझ्या इथल्या चॅनलवर, या चॅनलवर जम्मूतलेही टुरिस्ट प्लेस आहेत, कोकणातले कल्चरल व्हिडिओ आहेत, नक्की पहा. काल दुपारी लाईव्ह किती वाजता चालू केलेली? काल दुपारी विशाल दादा, माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुक आय डी, फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि दुसरं एक चॅनल आहे कोकणची ताई, या तिन्हींना तुम्ही फॉलो करा. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन चेक करा तुम्ही. दिवेश दादा म्हणते, ताई आज दुपारी किती वाजता असणार आहे? आज दुपारी मुश्किल आहे, कारण मला दुसरं पण एडिटिंग वगैरे करायचं असतं, बाकी दुसऱ्या चॅनलसाठी पण, त्यामुळे मला थोडासा वेळ कमी मिळतो. बघू, संध्याकाळी मला वाटतं नाही जमणार, मला बाहेरही जायचं आहे, त्यामुळे आज थोडंसं मुश्किल आहे. इथंच आपण 1.5 तास कंटिन्यू करू आजचं लाईव्ह, त्यामुळे थोडासा म्हणजे वेळ भेटेल आपल्याला बोलायला. विशाल दादा, इंस्टाग्राम आय डी सांगा ताई तुझी. दादा तिथं भेटेल तुम्हाला, बघा माझ्या चॅनल, या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा. दिवेश म्हणतोय, ताई तुम्ही काय बोलले नाही, 4 वाजता चालू करणार. मी 4 वाजता बघितलं, कोणच नव्हतं लाईव्हला, पण चालू नव्हती. हो दादा, काल मला थोडंसं ना, माझं प्लॅनिंग होतं की 4 वाजता लाईव्ह घ्यायचं, पण भाजी वगैरे आणायची होती मला दुकानातून जाऊन, तर तिथं मी गेली, त्यासाठी मी सॉरी बोलते दादा तुला, सॉरी. विवेक दादा म्हणते, कधी येणार आहेत कोकण? येते की दादा, कोकणात तर यायचंच आहे, कोकण माझं गावच आहे, तिथं मी येणारच, कोकणात तर यायचंच आहे आम्हाला. विवेक दादा, माझ्या दुसऱ्या चॅनलवर कोकणातले मी छान छान कविता बनवते, एक कविता पोस्ट केली आहे, नुकतंच चॅनल आहे, तिथं जाऊन मला कविता ऐका आणि जॉईन करा, आवडली तर. विवेक दादा, या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि कोकणची ताई हे चॅनल आहे, तिथंही जॉईन व्हा. विशाल दादा, जॉईन व्हा माझ्या दुसऱ्या चॅनललाही. वर्षाताई, तुम्ही कुठे गायब झाला हो, बोलतच नाही आहात. जेवण झालं का वर्षाताई? विवेक दादा, कमेंट करा लवकरात लवकर, खूप उशीर करताय सर्वजण. दिव्येश हसतोय, का रे हसतोय तू? का हसतोस ते सांग पहिलं. दिव्येश भाई, तू क्यों हंस रहा है भाई? दिव्येश, मला सांग, तुझं प्रॉपर तू कुठल्या गावचा आहेस? प्लीज मंडळी, कमेंट करा लवकरात लवकर. कोकणातल्या गप्पा आपण मारायला सुरुवात करूया. तर मी प्रॉपर कोकणातली, आणि कोकणातलाच माझा जन्म आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला. नॉर्मली मी म्हणजे आजोबांकडे माझा जन्म झाला, म्हणजे आईच्या पप्पांकडे, कणकवलीला. कणकवलीचं कोणी आहे का इथं, नक्की सांगा मला. विशाल दादा, फॉलो केलं ताई इंस्टाग्रामला, फेसबुकला पण करा विशाल दादा फॉलो. विशाल दादा, इंस्टाग्रामला केलात ना, आणि फेसबुकला पण करा, आणि कोकणची ताई या चॅनलला पण जॉईन व्हा. आवडेल मला तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन झालात तर. मी एक कोकणातली एक कविता बनवली आहे, ती तुम्हाला आवडते का बघा, आणि प्लीज जॉईन व्हा. दिवेश दादा म्हणतात, मला हसायला आवडतं म्हणून मी हसतो. येस, हसते रहने का, रोते नहीं रहने का. तर आणि माझा जन्म वगैरे झाला, आणि जशी मी 1 वर्षाची झाली ना, मला फक्त आजोबांचंच गाव आवडायचं, म्हणजे कणकवलीलाच जायला आवडायचं. मी 1 का 1.5 वर्षाची असतानाच आजोबांनी मला घेऊन गेले, मी यायलाच बघायची ना. आई अक्षरशः रडायची की मी येत नाही आहे म्हणजे तिच्यासोबत तिकडे. एवढी मी म्हणजे रडायची की मला सहनच व्हायचं नाही की मला दुसरीकडे घेऊन जात आहे. मी देवरुखमधलं आहे माझं घर, सोजाई देवीच्या मंदिराजवळ आहे. ओके ओके ओके, लक्षात ठेवायला मला बरं पडेल. दिवेश म्हणतोय,
दिवेश दादा हाय. दिवेश म्हणतोय ताई तुम्ही फोटो टाकलेला एक दिवस अगोदर तो कोणाबरोबर आहे? आजी सोबत आहे, ती माझी आजी आहे. आजी आहे माझी, ती माझी लाडाची आजी. राकेश दादा म्हणतात हाय. हाय राकेश दादा, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलला. कसे आहात? खूप दिवसाने येलाय तुम्ही माझ्या चॅनलला. सचिन दादा नमस्कार. लाईक डन करून माझ्या ताईला साष्टांग दंडवत. दंडवत नको घालू बाबा. काय सचिन दादा, थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसे आहात तुम्ही? विशाल दादा मध्ये फॉलो बॅक द्या ताई प्लीज. ओके नक्की फॉलो बॅक देते. माझं दुसरं पण चॅनल आहे कोकणची ताई विशाल दादा, तिथेही मला जॉईन व्हा आणि प्लीज एक कमेंट करून सांगा तुम्हाला पोएम कशी वाटली. सचिन दादा कसे आहात तुम्ही? स्वागत आहे. सचिन दादा माझं दुसरं पण चॅनल मी ओपन केलं आहे कोकणची ताई, तर माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिची लिंक. तर नक्की मला इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि त्या कोकणची ताई चॅनलला जॉईन व्हा प्लीज. सचिन दादा शुभ सकाळ. सचिन दादा तुम्हालाही शुभ सकाळ. सचिन दादा जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती धर्मवीर शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, वंदे मातरम, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. दादा सचिन दादा थँक्यू. हाय तेजस, हाय दीदी म्हणते. हाय तेजस कसा आहेस तू? विशाल दादा म्हणतात हाय. विशाल दादा बोला ना. दिवेश दादा आज लाईव्ह नाही, आज लाईव्ह नसणार ना? नाही, आज दुपारी नसणार आहे मी. सचिन दादा म्हणतात सफेद. ओके, युअर फेवरेट सचिन दादांचा कलर आहे सफेद आहे. वा 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 वा, सचिन दादांनी मला सांगितलंय. खूप छान. सचिन दादा म्हणते मला शॉर्टला कमेंट कर ना ताई. शॉर्टला कमेंट इथंच जावा दादा. हे बघा, तुम्ही आता माझ्या चॅनलमध्ये जर गेलात ना, इथून तुम्हाला भेटतंय जायला. तिथून गेलात ना तर माझे डिस्क्रिप्शन जे असतं ना, म्हणजे जिथं आपले दिसतं सगळं हे किती आहे सबस्क्रायबर वगैरे, त्याच्या खाली मोरवर क्लिक केलं की तिथं सगळ्या लिंक आहेत माझ्या, त्या तुम्हाला भेटणार बघा. त्याच्यात अगं ताई माझी तब्येत खराब राहते. का रे बाळा, काय झालं तुला तब्येतीला? सचिन दादा मलाही जॉईन करायला सांगा ना सगळ्यांना. ओके मी सांगते हां. तेजस, सचिन दादा, तेजस, दिवेश, विशाल दादा, अजून इथं कोण आहे? राकेश दादा प्लीज. हे पण मराठी दादा आहेत. सचिन दादा खूप मेहनती आहेत, म्हणजे स्वतःचं काम सांभाळून हे यूट्यूब चॅनल चालवतात आपलं. तर त्यांना आपण सर्वांनी सपोर्ट करूया. तर त्यांना खरंच सर्वांनी सपोर्ट करा, कारण आपलं एक आपण म्हणजे असलं एक ध्येय आहे की मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे. तर प्लीज सर्वांनी सचिन दादांना सपोर्ट करा. आणि खरंच म्हणजे तुम्ही सपोर्ट केला तर मला खरंच बरं वाटेल की एखाद्या मराठी माणसांना आपण पुढे जातोय ना, तर आपण आपल्या हाताला धरून त्यांनाही पुढे सर्वांना काढू. नक्की सर्वांनी विचार करा आणि सचिन दादांना जॉईन व्हा. तेजस दादा मध्ये अगं ताई माझी तब्येत. ओके, काय झालं नक्की सांग का? सुनीता ताई म्हणते हाय. सुनीता ताई नमस्कार, स्वागत आहे. सुनीता ताई तुमचा फेवरेट कलर नक्की सांगा. तेजस म्हणते मला सर्दी झाली. ओके, मग काढा वगैरे प्यायचा. तेजस तुझाही फेवरेट कलर नक्की सांग. गोविंद दादा म्हणते जय राम राम जय शिवराय. गोविंद दादा राम राम जय शिवराय. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. गोविंद दादा कसे आहात तुम्ही? तुमचाही फेवरेट कलर नक्की सांगा. सचिन दादा म्हणतात मी रायगड महाराष्ट्राचा. सचिन दादा पण रायगडचे आहेत, महाराष्ट्रातले. सर्वांनी जॉईन करा त्यांना. सानवी म्हणते ताई केलं जॉईन यूट्यूबला. थँक्यू सानवी, थँक्यू सो मच. सुनीता ताई म्हणतात लाईक डन. तब्येत कशी आहे सानवी? सचिन दादा म्हणते खूप खूप धन्यवाद प्रीती ताई. धन्यवाद कशाला दादा, भाऊ आहात तुम्ही आमच्या भावासाठी एवढं तर करूच शकतो. सुनीता ताई म्हणतात पिंक. वाव, सुनीता ताईंचा पिंक कलर आहे. सानवी तुझा काय कलर आहे फेवरेट कलर? प्लीज सर्वांनी आपापला आन्सर नक्की द्या मला. गोविंद दादा म्हणते मी मस्त आहे मी. ओके, मस्त आहात गोविंद दादा, मस्तच राहा. आणि माझं दुसरं पण चॅनल आहे कोकणची ताई, तिथं मी स्वतःचे युनिक क्रिएटिव्हनेस दाखवते. तर प्लीज तुम्ही पहा आणि कमेंट करून सांगा मला की गोविंद दादा तुम्हाला माझे ते शॉर्ट्स कसे वाटले. नुकतंच चालू केलं आहे मी,
तर असं वाटतंय की तिथं मराठी माणसं आपली जी रिअल सपोर्ट करणारी असतील त्यांनाच आपण सांगावं. तर मी अशाच माणसांना सांगते, म्हणजे तुम्हाला पण सांगितलं. तर नक्की तुम्ही तिथं मला जॉइन व्हा. Facebook आणि Instagram आणि कोकणची ताई या चॅनलला. गोविंद दादा. दिवेश म्हणते, ये माझा फेवरेट कलर लाल. ओके, लाल कलर, दिवेशचा लाल कलर फेवरेट आहे. वा वा वा, मस्तच. सुनीता ताई म्हणते, लाईट येणार का? बाई, लाईटीनं लय गोंधळ केला र कालपासून. मला वाटतं आता 4 वाजताच उठून सगळी कामं करावी लागणार. दिवेश दादा म्हणते, ताई माझं पण यूट्यूब चॅनल आहे, तर सगळ्यांना सांग माझं यूट्यूब चॅनलला जॉईन करायला प्लीज. ओके दिवेश दादा, तुझं पण चॅनल आहे का? खूप छान. मला सांग काय आहे तुझा कंटेंट, मला नक्की सांग, मी सर्वांना सांगेन. तू काय टाकतोस तुझ्या यूट्यूब चॅनलला? तेजस म्हणते, मला आवडते आपल्या महाराष्ट्राची लाल परी. हो का? महाराष्ट्र आपलं तर शिक्षणात त्या माझं तर शिक्षणच लालपरीतून झालंय, कारण 11वी ते 15वी पर्यंत माझं मी ये जा वगैरे लालपरीनेच झाली आहे माझी. बघतो, बरं बघतो मी. ओके गोविंद दादा, इथं चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात ना, माझ्या चॅनलला विजिट केलं तिथूनच लाईव्ह मधून, तर तुम्हाला भेटेल. जय श्रीराम. सचिन दादा म्हणतात जय श्रीराम. सचिन दादा, मलाही दुसऱ्या चॅनलला जॉईन करा. दिवेश दादा म्हणते, मी 2-3 व्हिडिओ टाकल्यात, एक डान्स आणि गणपतीवर मी भजन आणि 2-3 व्हिडिओ टाकले दुसरे. ओके दिवेश दादा, मी तुला माझ्या याच्यातून जाऊन जॉईन करते. कमेंट आहे तुझी, मी जॉईन करते तुला. आणि दिवेश दादाचं पण चॅनल आहे, प्लीज दिवेश दादाला पण सर्वांनी सपोर्ट करा. सचिन दादा, तुम्ही माझ्या कोकणची ताई या चॅनलवर जाऊन ना एक कमेंट करा, जेणेकरून मी दिवेशला पण सांगू शकते की एकमेकांना तुम्ही जॉईन करू शकता. ओके सचिन दादा आणि दिवेश, सचिन दादांनाही तू जॉईन कर, सचिन दादा तुलाही जॉईन करतील. सचिन दादा म्हणतात, जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती धर्मवीर शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, वंदे मातरम, वंदे मातरम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. गोविंद दादा हसताय, तो हसताय कशाला गोविंद दादा, नको ना हसू. गुरुनाथ दादा म्हणते, नमस्कार ताई, जय गोरोबा काका. गुरुनाथ दादा, जय गोरोबा काका, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे. गुरुनाथ दादा, जेवलात का? गोविंद दादा, काय हो गोविंद दादा, हे काय होतंय तुम्ही? अरे भगवान, चिली पावडर आहे की काय आहे ते? डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंग 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 डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंग 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 डिंग. तर मी माझ्या कोकणातल्या आठवणी सांगत होते. तर प्रत्येकाने मला युअर फेवरेट कलर नक्कीच सांगायचा आहे, सर्वांनी सांगायचा आहे. तर मला सांगायचं होतं की मी 1.5 वर्षाची झाली आणि आजोबांकडेच जायची मला जास्त सवय लागली. तिथंच मला करमायला लागलं, घरी करमतच नव्हतं. म्हणजे आई मला सांगायची की 1.5 वर्षाची असल्यापासून तू तिथंच जात होतीस, घरी थांबतच नव्हतीस. 2-2, 3-3 महिने तर घरी येतच नव्हती, त्यामुळे आईला तर करमतच नव्हतं. मग आईलाच टेन्शनच यायला लागलं की ही पोरगी आता आपल्याला आई म्हणते की नाही, अशी गत झालेली. त्यानंतर मग ना मी घरी म्हणजे बालवाडीपर्यंत मी माझ्या आजोबांच्या घरीच राहायची. आणि मला आठवते, अजूनही आठवते की मी जेव्हा आजोबांची शेती होती आणि पावसाच्या दिवसात मी, म्हणजे आता बघा, जरा तरी भिजलं किंवा जरा तरी थंडी लागली तर लोकांना, प्रत्येकाला आपल्याला सर्दी होते, काय होते. पण विनोद दादा म्हणतात, तू कुठून बोलतीस, तुझं नाव काय, तुझं लग्न झालं का? हे भगवान, एवढे प्रश्न का पाहिजे दादा तुम्हाला? मी कोकणातली आहे दादा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. नीट बोलायचं, कमेंट करायची, नीट असेल तरच इथं राहायचं, नाही तर इथून फुटायचं, नाही कमेंट करायची. त्यामुळे व्यवस्थित कमेंट करत असाल तर इथं थांबा, नाही तर दरवाजे उघडे आहेत, जाऊ शकता तुम्ही इथून.
तर आम्ही ना म्हणजे मला अजूनही आठवतं, म्हणजे मी लहान होती तरी पण मला ते का आठवते काय माहिती नाही. म्हणजे अशी पावसामध्ये जूनमध्ये शेतीची कामं असतात. गुरुनादादा मामाचे गाव किती लांब आहे? तिथून असेल 20 किलोमीटर, 20-25 किलोमीटर, जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर, जास्त नाही आहे लांब. तर पावसाचे दिवस असायचे, शेतीची लागवड असायची, म्हणजे जे भात पेरतो ते काढून चिखलात, म्हणजे ह्याच्यात चिखल करून लावायचं असायचं. रमेश दादा नमस्कार. राम राम सिस्टर. राम राम रमेश दादा, स्वागत आहे तुमचं. कसे आहात तुम्ही? गुरुनाथ दादा स्वागत आहे. विनोद दादा, आम्ही चाललो आमच्या गावा. राम राम तुम्हाला. आमचा राम राम. तू फालतू माणूस रे बाबा. रमेश सिस्टर, मी रायगडहून. रमेश दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. माझ्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी कोकणातली आहे दादा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. आणि माझ्या चॅनलवर कोकणातले कल्चरल व्हिडिओ, तसेच मी जम्मूला राहते, तर मिस्टर आर्मीत असल्यामुळे तर इथलेही टुरिस्ट प्लेस आहेत. तर नक्की माझ्या चॅनलला जॉईन व्हा, कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. तर जॉईन व्हा दादा. आणि माझं रोज लाईव्ह असतं या टायमिंगला. जॉईन झालात तर खरंच आनंद होईल की आपल्या कोकणातलीच माणसं आपल्याबरोबर चांगली साथ देत आहेत म्हणून. गोविंद दादा आहात की नाही, की गेलात तुम्ही? हॅलो गोविंद दादा. चल हॅट. हा विनोद कसला माणूस आहे बाबा, असली माणसं. रमेश दादा म्हणतायत वाव मस्त दादा, कुठे आहात? मस्त, वाव मस्त दादा, कुठे आहात? मी दादा नाहीये, ताई आहे. रमेश दादा, मी ताई आहे. गोविंद दादा म्हणतो हो बोला. गोविंद दादा तुम्ही बोलतच नाही काय? गोविंद दादा जेवलात का? रमेश दादा म्हणतात हो. मग तुम्ही काय विचारते, दादा कुठे आहे? मिस्टर माझे मिस्टर इथंच आहेत जम्मूला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. 10 लाईक प्लीज. रमेश दादा प्लीज डबल टॅप करा. गोविंद दादा डबल टॅप केलत का? लाईक केलात का? प्लीज डबल टॅप करा. प्लीज डबल टॅप करा. गोविंदमध्ये हो झालं तेव्हा जेवण. दादा एवढ्या लवकर जेवता? 11-12 वाजता? अजून 12 पण नाही वाजले. गोविंद दादा म्हणतात डन. हार्ट हॅकर 10 नंबर लाईक डन मॅम. थँक्यू हार्ट हॅकर, स्वागत आहे तुझं. खूप दिवसांनी आलाय बाबा. बाबो आज चष्मा. बाबो आज चष्मा बोलला नाही तू आज, हार्ट हॅकर. प्लीज चॅनलला जॉईन व्हा सर्वांनी, कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. गुरुनाथ दादा म्हणतात 10 नंबर लाईक डन. थँक्यू सो मच. सर्वांनी डबल टॅप करताय. गुरुनाथ दादा माझ्या दुसऱ्या चॅनलला प्लीज जॉईन व्हा, कोकणची ताई या चॅनलला. हार्ट हॅकर माझं दुसरं पण चॅनल आहे कोकणची ताई. तर कोकणची ताई हे चॅनल माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर नक्की तिथं जॉईन हो. गोविंद दादा काम, आम्हाला काम असते शेतात. हो गोविंद दादा काम तर असतंच, खरंच खूप छान काम करता. तर म्हणजे हे काम प्रत्येकाच्या बस की बात नाही आहे. शेती करणं हे बस की बात नाही आहे सबकी.
हा टॅकर म्हणते बाबू हा चष्मा. तेच म्हटलं या पोराने बोलला नाही कसा बाबू हा चष्मा. हो मॅम, नक्कीच नक्की. मला तिथे जाऊन कमेंट कर, तरच मी म्हणणार की हार्ट हॅकरने मला जॉईन केलंय माझ्या चॅनलला. कोकणची एक मी पोएम बनवली आहे, स्वतः बनवली आहे, तर तिथं मला तू जॉईन हो आणि कमेंट करून सांग की कशी बनली आहे, आवडली का, कोकणातली बनली आहे मी. पटापट कमेंट करा मंडळी कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. तर मला ते माझे एक्सपिरियन्स गावाकडचा मला सांगताच येत नाहीये. मध्ये मध्ये काय काय ब्रेक होतोय. तर ना एवढी छान छान म्हणजे ना पाऊस जास्त पडल्यामुळे असा शेवळ येतो ना छोट्या छोट्या पाय वाटेंना, आणि तिकडची माती अशी लाल आहे. हा टॅकर म्हणतो वेट, आता आता चिंगात पळत जातो आणि पाहून येतो. जा जा पळत जा आणि पटकन ये. आणि तिथं फेसबुक आणि इंस्टाग्रामची पण ID आहे, तिथंही मला फॉलो कर. तर काय झालं की मस्त एवढं भारी वाटायचं ना. आता मी विचार करते की मला ते परत पाहायचं आहे, पण आता ना लोक शेतीच करत नाही आणि ते असं ओसाड पडलंय ना की काय सांगू. आणि जेव्हा माझे आजोबा वगैरे शेती करायचे ना, तेव्हा मी लहान होती, म्हणजे 5 वर्षाची वगैरे असेल. तर तेव्हा मी जायची तिथं आणि एक असा ओहोळ असतो ना तसा असायचा. यूट्यूबला आहे का इंस्टाग्रामला नवीन? गोविंद दादा, या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नवीन यूट्यूब चॅनल केलं आहे ना ओपन, त्याची लिंक आहे. आणि इंस्टाग्राम पण आहे माझं प्रीतिया म्हणून, आणि फेसबुक पण आहे, तिथंही माझं चॅनल आहे. तर तिथं तिन्हीला मला जॉईन करा तुम्ही आणि कमेंट करा नक्की. गुरुनाथ दादा ताई चॅनलचं नाव काय आहे? गुरुनाथ दादा कोकणची ताई हे चॅनलचं नाव आहे. माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, म्हणजे चॅनलची पूर्ण माहिती मिळते ना. मी काय माझ्या चॅनलमध्ये टाकते तिथं वरती सगळं असतं बघा. माझा लोगो असेल, तिथं जाऊन तीन आहेत लिंक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या, तिथं तुम्हाला भेटेल बघा. विलास दादा म्हणताय हॅलो ताई नमस्कार. विलास सावंत रत्नागिरी गणपतीपुळे. थँक्यू विलास दादा लाईव्हला आल्याबद्दल, खूप खूप स्वागत आहे. कसे आहात विलास दादा? हार्ट अटॅकर म्हणते डन मॅम, थँक्यू थँक्यू सो मच. हार्ट अटॅकर कमेंट केली आहेस ना, तुम्हाला कमेंट कर पहिली, आणि पहिली पूर्ण काय म्हणतात ते पूर्ण ती पाहिलीस का तू? मी जी पोएम बोलली आहे ना, कविता केली आहे ती तू पाहिलीच का? हार्ट अटॅकर म्हणते 20 नंबर सबस्क्राईब. थँक्यू सो मच. सचिन दादा म्हणतात जय श्रीराम. जय श्रीराम सचिन दादा. हार्ट अटॅकर म्हणतो हो केली आहे नक्की. थँक्यू हार्ट अटॅकर. अजून आज मला एक पोएम बनवायची आहे, ती पण तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे. सचिन दादा म्हणतात जय जिजाऊ जय शिवराज. सचिन दादा तुम्ही तिथं जाऊन कमेंट केलात का त्या ह्याच्यावर? तिथं तुम्हाला तुम्हाला तो सांगते, त्याचं नाव विसरली मी पटकन. दिवेश तुम्हाला जॉईन होईल तिथं, त्यामुळे तुम्हीही तिथं करा. मी दिवेशला सांगितलंय की तुम्हाला जाऊन जॉईन करायला. कवितापेक्षा तुमची स्माईलच छान वाटली मॅम. हे भगवान. थँक्यू हार्ट अटॅकर. पण कविता नाही आवडतं त्याला, मला 2 तास लागले त्या कविता बनवायला. शेट बाबा, माझी स्माईलचं कौतुक केल्यापेक्षा त्या तिथं केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. सचिन दादा मी कोकणातली आहे, तुम्हाला कसं आवडली का कविता? नक्की सांगा तिथे जाऊन मला. सचिन दादा म्हणतायत जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान. जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र. सचिन दादा म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रवीर धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान वंदे मातरम जय श्रीराम. जय श्रीराम. सचिन दादा मध्ये सगळ्यांनी जॉईन करा. येस सगळ्यांनी जॉईन करा दादांना. पोएम छान आहे, मला आवडली. थँक्यू सो मच. सचिन दादा म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम. सचिन दादा जय श्रीराम. मंडळी पटापटा 20 लाईक्स होऊन जाऊ दे. काय करताय तुम्ही राव? सचिन दादा जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान. तर आज आभाळ खूप छान आहे, तुम्हाला दाखवते. पूर्ण क्लिअर आहे, म्हणजे अजिबात ढग नाही आहेत. आज ऊन पण खूप छान पडलंय.
तर मला म्हणायचं होतं की आणि ना तिथं एक असा ओहोळ होता मामाकडे, आणि म्हणजे शेती या साईडला शेती आणि खालच्या साईडला ओहोळ होता, आणि वरून असा तो ओहोळ खाली पडायचा, आणि असं मध्ये असा एक मोठा असा खोल डबका होता. आणि तिथं मी माझे मामा वगैरे म्हणजे पूर्ण संध्याकाळचं काम वगैरे झालं, लावणी वगैरे करून झाली ना, की तिथं आंघोळ करायचे वगैरे. आणि मग मी पण, बापरे, मला आता पाण्याची भीती वाटते, पण मी तेव्हा काय माहिती नाही एवढी का अशी म्हणजे खेळत होती त्या पाण्यात. आणि पाणी तर म्हणजे मामा पण होते ना सोबत, त्यामुळे मग कदाचित घाबरली नसेल, पण खरंच मला खूप भारी वाटायचं. आता ते दिवसच नाही ना, आपल्या मुलांच्या नशिबातही असे दिवस नाही आहेत. आता फक्त मुलं मोबाईल आणि पुस्तकं ह्याच्यातच गुंतली आहेत. सचिन दादा म्हणते तुला माझ्या 5 ID ने नंतर जॉईन करतो ताई. ओके ओके दादा, सचिन दादा, थँक्यू सो मच. सचिन दादा, जय जिजाऊ शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे सर्वांचं. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा कोकणची ताई या चॅनलला. 20 लाईक्स प्लीज मंडळी, प्लीज 20 लाईक्स. लवकरात लवकर लाईक करा मंडळी. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. हा टॅगमध्ये छोटीशी पाखरं खूप काही शिकून जातात मॅम. येस, छोटीशी पाखरं खूप काही शिकून जातात. खूप छान आहे ना ते. म्हणजे बघा ना, बघ ना की आपली जी पाखरं, आपण बघ ना किती आळशी करतो. म्हणजे आता बघा, मुंबईसारख्या ठिकाणी लोक किती भीक मागतात वगैरे, हे सगळं करतात, पण त्यांच्यात एवढी हिंमत नाही की चल मी काहीतरी काम करतो आणि स्वतःचं घर हे करतो. तर मला ते खरंच बरं वाटलं की यार, त्यांना कधी म्हणजे अशी आराम नसतो. पाखरांना काही नाही काही आपलं काम करत असतं, स्वतःचं घरटं बांधतात, सगळं करतात. किती चांगलं शिकून जातात आपल्याला. आणि आपण इथं रडत बसतो की यार मला जॉब नाही, मला हे नाही ते नाही. खरंच. युजर म्हणतात प्रणाम प्रीतीजी, सिंधुदुर्गची ना. येस युजर, कालच तुम्ही आलेलात ना माझ्या लाईव्हला, विसरलात का? प्लीज लाईक करा चॅनलला. हार्ट अटॅकमध्ये हो, आउटस्टँडिंग. येस, आउटस्टँडिंग, थँक्यू. सचिन दादा म्हणते मला जय जिजाऊ जय शिवराय या पलीकडे काही सुचत नाही. चालतंय दादा, तुमच्यामुळे तर आमच्या तोंडात नाव येते. जय श्रीराम, जय शिवराय, जय जिजाऊ बोलत राहा तुम्ही, आम्ही पण आहोत बोलायला. तेजस दादा म्हणतोय ताई मी रायगडवरून काल आपल्या गोंदियाला आलो. हो का, रायगडवरून गोंदियाला आला, खूप छान. कसं वातावरण आहे तिकडचं? हा टॅकर म्हणते कुठून सुस्त मॅम तुम्हाला एवढं? काय माहिती, मी असं म्हणजे ठरवून नाही करत. म्हणजे अरे लाईट्स काय करतायत की काय? करा बाबा, लाईट चालू करा लवकर. लाईट नाही आहे आमच्याकडे. फक्त काय असं की काहीतरी डोक्यात सुचत जातं. म्हणजे आता मी काल गेलेली आणि मुलीला सोडायला जात होती, त्यानंतर मला ती 2 पाखरं दिसली आणि बरं वाटलं त्यांना बघून सकाळी सकाळी. मग माझं सुरू झालं. युजर म्हणतो आता सुरमई आणतोय. आणा आणा आणा, मला नको आहे, मी महिनाभर नाही खाणार आहे काय. यशवंत दादा नमस्कार. हाय ताई, जय भीम. नमस्कार यशवंत दादा, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. यशवंत दादा प्लीज लाईक करा चॅनलला. प्रल्हाद दादा म्हणतायत ताई तुम्ही जेवण केलं की नाही? नाही दादा, एवढ्यात नाही करत. अहो आमच्याकडे सकाळपासून लाईट नाही आहे. 2 दिवस तसंच होते की 8 वाजता लाईट जाते, येतच नाही. काल आली किती वाजता? 4 वाजता आली. सचिन दादा म्हणते जय जिजाऊ जय शिवराय, जय धर्मवीर छत्रपती शंभूराजे महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय हिंदुस्तान, जय भारत माता की जय. त्याच्या रायगडचं खूप सुंदर वातावरण आहे आणि जंजिरा पण तसंच. हो का? वा वा वा. सचिन महाडिक म्हणतात मला जॉईन करा. कोणाला सांगते दादा? मी तुम्हाला जॉईनच आहे, त्या चॅनलवरून जॉईन करते मी तुम्हाला. ओके, त्या चॅनलवरून मी तुम्हाला जॉईन करते. यशवंत दादा म्हणतात आय एम फाईन. ओके यशवंत दादा,
यशवंत दादा, माझं पण दुसरं चॅनल आहे कोकणची ताई. त्यात माझी क्रिएटिव्हनेस तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझं डेली रुटीन काय असतं हे पाहायला मिळेल. तर मला तिथं नक्की जॉईन करा. या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं लिंक दिलेली आहे चॅनलची, तिथं जॉईन व्हा. युजर म्हणतोय एक गीत अशी पाकरे येती आणि क सम. हे मला गाणं नाही येते हो दादा. येत असेल तर म्हटलं असतं, पण मला हे गाणं येत नाही. मी काय करते, ऐकते आणि नंतर म्हणते. चालेल का दादा? प्लीज सर्वांनी डबल टॅप करा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला प्लीज. यशवंत दादा, हाऊ आर यू? आय एम फाईन यशवंत दादा. गोविंद दादा, कोकण माझो जीव की प्राण मस्त आहे. थँक्यू सो मच गोविंद दादा, थँक्यू सो मच. कारण मी ती माझ्या भावनेतून बोलली आहे. म्हणजे आई जेव्हा मला मारायची ना, तेव्हा मी ना झाडांच्या पाठी जाऊन लपवायची. म्हणजे ती माझी मायाच झाली ना, की झाडं मला लपवायची आईपासून मार खाण्याला. आणि मला माझं पूर्ण आयुष्य मातीतच गेलंय. म्हणजे मातीतच खेळणं वगैरे. तेव्हा आमच्याकडे आतासारखी टॉयज वगैरे नव्हते, तर मातीतच खेळणे. म्हणजे करवंट्या घेऊन त्यात माती भरायची, त्यात पाणी घालायचं, त्यात पानं वगैरे टाकायची, काहीतरी जेवण बनवायचं, अशी क्रिएटिव्हनेस आम्ही तेव्हा केलेली. आणि आता टॉयज आहे, सॉफ्ट टॉयज आहेत खेळायला. आमच्या वेळी तसलं काही नव्हतं. आणि जी झाडांची मुळं वगैरे असायची ना, म्हणजे सांगते मी तुम्हाला, म्हणजे फणसाची झाडं, त्याची मुळं अशी बाहेर आलेली असायची. तर त्याच्यात बाजूला असं म्हणजे ते आपले रूम वगैरे, घरातले रूम वगैरे आम्ही हे करायचो. आणि तिथंच ना 2-3 असे दगड घेऊन, छोटे छोटे घेऊन, त्याच्यावर घरातली जी जुनी भांडी वगैरे असायची ती घ्यायची, करवंट्या घ्यायच्या खेळायला, त्याच्यात टोप म्हणून घ्यायचे. अशी आम्ही लहानपण आमचं गेलेलं आहे. गुरुनाथ दादा म्हणताई, मुलगा इंजिनियर आहे, मुलगी मिळेल का रत्नागिरीत? आम्ही पण शोधतोय दादा, तुमच्याकडे असेल तर सांगा. गुरुनाथ दादा, नंबर देऊन ठेवा, मग बघते काहीतरी. युजर दादा म्हणते अशी पाकर येती आणि स्मृती ठेवून जाती, 2 दिवसाची रंगत संगत, 2 दिवसाची नाती. हो हो, वा 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 वा, खूप छान दादा. मी ना हे करेन आणि म्हणेन. हा, मी ऐकेन आणि नक्की म्हणेन. पुंडलिक सावंत, नमस्कार पुंडलिक दादा, कुठून आहात तुम्ही? स्वागत आहे. आणि अशी लहानपणात, म्हणजे माझं लहानपण एवढं मला आवडतंय ना, की आताचे ह्यांचं लहान मुलांचं, आता जे आपल्या मुलांचं लहानपण बघितलं ना, तर काहीच लहानपण नाही आहे असं वाटायला लागते, की यार ह्या लहानपणात काहीच नाही आहे. जे म्हणजे 1990 मधली किंवा 93 मधली, 95 मधल्यांनी जे पाहिलंय ना सगळं, ते ह्या मुलांनी नाही पाहिलंय. मामाकडे 150 घरे आहेत आपल्या समाजाचे. ओके, रत्नागिरीला का दादा? रत्नागिरीला कुठे आहे तुमचं गाव? हाय प्रिया के, 19-20 नंबर लाईक डन. थँक्यू सो मच प्रिया. थँक्यू सो मच. संतोष दादा म्हणते नमस्कार ताई, येळकोट येळकोट, जय मल्हार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र संतोष दादा, कसे आहात तुम्ही? गोविंद दादा म्हणतात भक्त पुंडलिक. येस भक्त पुंडलिक. गुरुनाथ दादा म्हणतात ठाणे. गुरुनाथ दादा तुमचा मुलगा आहे का? युजर मध्ये लाईक केला आहे. युजर माझं दुसरं पण चॅनल आहे, कोकणची माणसं साधी भोळी, सॉरी कोकणची ताई, तर तिथेही जॉईन हो. माझ्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथं पण मला जॉईन हो. हाय सुलक्षा, काय गो, मी तुका खरंच, मी म्हटलं ह्यांनी माका विसरला की काय, म्हटलं हे का कायच नाही माझा. म्हणते मी एवढी तुमका जीव लावलोय आणि तुम्ही माका विसरलास. काय सांगू, मी रात्री सुद्धा म्हणते की ह्या सुलक्षा माझ्या लाईव्हच येणार नाही, असं कसं, ह्या काय करता? सुलक्षाताई म्हणता हाय, माझे
इकू बसलंय गोयात. वा वा वा. मासे काय काय आहेत आजच्याकडे? इंस्टाग्राम पण व्हिडिओ दिसतात. हा, इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ दिसत आहेत माझे, आहेत फेसबुकला पण आहेत. आणि आता नवीन दुसरं चॅनल आहे कोकणची ताई, तिथं पण आता मी चॅनल म्हणजे मी स्वतःच्या आवाजात टाकायला सुरुवात केली. तिथं काही रील्स वगैरे असतात, पण या चॅनलवर मी स्वतःचा आवाज दिलाय. युजर म्हणते एक उकण्यात नाव घ्या आता. माझं फेमस आहे जे मी म्हणते रोज. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, यूट्यूबच्या प्रसादरावांचे नाव घेते, यूट्यूबच्याच मेंबरचा मान राखून, यूट्यूब फॅमिलीचा मान राखून. ओके, परत एकदा. हा, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, प्रसादरावांचे नाव घेते, यूट्यूब फॅमिलीचा मान राखून. गुरुनाथ दादा म्हणतात ताई मला जॉईन करा. ओके गुरुनाथ दादा, करते. मला कमेंट तरी करा तुम्ही. कसं करू मी? इथून तर मला कोणाला जॉईन करता येत नाही. इथून मी कोणाला जॉईन नाही करू शकत, पण मला तिथून तुम्ही नक्की सांगा. कमेंट करा माझ्या त्या चॅनलला, कोकणची ताई या चॅनलला. मग मी तुम्हाला इथं कारण ना भरपूर कमेंट आहेत या चॅनलवर, त्या चॅनलवर कमेंट करा, मी तुम्हाला जॉईन करते. सुलक्षा ताई म्हणतात कली तारली कुर्ले सरंगो खुबे लेपो. वा वा वा. कुर्ले पण असत गो. खाडीयातले आहोत की समुद्रातले? संतोष दादा म्हणतात त्यापेक्षा आम्ही जी लहानपणी 80च्या दशकात मजा केली ती अजूनही आठवते. वा 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 दादा, 80च्या दशकात केलात काय? काय काय आहे मजा? तुम सांगू शकतात, तुमच्या एक्सपिरियन्स वगैरे सांगू शकतात, नक्की सांगा. युजर म्हणते आता मी उकाना घेऊ म्हणजे माझे नाव कळेल. येस, यू आर राईट. मी तुला तेच म्हणणार की तुझं नाव काय आहे, मी काय बोलू? युजर बनून मला कंटाळा आला. नाव पाहिजे तुला. चल बारसा करून टाकूया तुझा. सांग, बोल आता. थर्टी लाईक्स प्लीज, पटापटा 30 लाईक्स करून टाका मंडळी. आता शाळेतून कोण कोण पळायचं? माझं भाऊ पळायचं, मी बाबा नाही. मी सभ्य पोरगी होती, शाळेत जायची, अभ्यास नाही आला तरी बसून राहायची. नाही रे बाबा, मी चांगली पोरगी होती. मला अभ्यास करायला खूप आवडायचं, पण अभ्यासच येईना. शिकवणं पप्पांना शिकवलं तर पप्पांनी गणित शिकवलेली, टीचरला जागवली. टीचर विचारायला कोणी शिकवली? म्हटलं पप्पांनी सांगितली. सगळी चुकली आहेत, परत पप्पाला विचारू नको. युजर म्हणतो अरे तुझं नाव सांग रे आधी. मग मला युजर म्हणायला, मी बाबा पळायचो शाळेतून, माझा भाऊ पण पळायचा. गोविंद दादा अगोदर सर्वजण पळत होते. येस, माझे पप्पा पण पळायचे. माझे पप्पा पण पळायचे शाळेतून. पप्पांचे जे सर आहेत ते आमच्या वाडीतच राहतात ना, म्हणजे कुंभारच आहेत ते आमच्या वाडीतलेच, गावातली शाळा. तर पप्पांचे सर आहेत ते सांगायचे की तुझा बाप तर नुसता ह्याच्या काजीच्या झाडावर वगैरे पळून बसायचं, लपून बसायचं, शाळेतच येईना. तुम्ही बरी आहेत पोरं? हाय ग, मला हसायला येते खूप. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा मंडळी, डबल टॅप करा. संतोष दादा म्हणतायत गुरांना चरायला सोडलं की रानात खेळत राहायला मजा यायची. वा वा. हो ना दादा, ते तर आहेच. म्हणजे मी माझ्या संतोष दादामध्ये विठी दांडू, कबड्डी, येस हे आम्ही सगळे गेम खेळलोय. म्हणजे रविवारचं एवढं खेळायचो ना, म्हणजे सकाळीच उठायचो खेळण्यासाठी. आणि आताची मुलं कुठे खेळतात? हातात मोबाईल. युजर म्हणतोय शाळेतून पळायचे, आंबे चोरायचे, डोहात डुबकायचे आणि 5:30 वाजले की दप्तर घेऊन घरी.
हे भगवान, अजून असं कोणी केलंय का तुम्ही तुमच्यापैकी जे बघतायत लाईव्ह, त्याच्यापेक्षा त्यांच्यामध्ये कोणी असं तर मंडळी लाईव्ह चालू ठेवा तुम्ही. मला थोडंसं जावं लागेल. 15 मिनिटं मला लागतील. तुम्ही राहणार का ताई? आज मी खूप खुश आहे. दादा नक्की सांगा कारण तुमच्या खुशीचं, मी पण सामील होईल तुमच्या खुशीत. आणि 15 मिनिटांनी मी तुम्हाला जॉईन होते. 15 मिनिटं लाईव्ह चालू ठेवा, गप्पा मारा एकमेकांची प्लीज मंडळी. बाय बाय. 15 मिनिटांनी भेटू. 15 मिनिटांनी आपण भेटू. ओके, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा, कमेंट करून सोडा. शाळेत जाताना भाकरी कपड्याच्या तुकड्यात बांधून घेऊन जायचो. वा वा, खरंच दादा ते तुमचे दिवस खरंच खूप छान होते. योगिंदर कुमार, राम राम जी. चॅनलला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डबल टॅप करा मंडळी. सर्वांनी डबल टॅप करा, मला थोडंसं वेळ लागेल लाईव्ह जॉईन करायला परत. एकदम अर्जंट काम आलं आहे, बाहेर जायचं. खाली भाजीची गाडी आली, त्यामुळे मला 15 मिनिटं फक्त लागतील. तोपर्यंत चॅनलला जॉईन राहा आणि चॅनलला जॉईन करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वांनी नवीन असाल तर लाईक करत जावा.
योगिंदर कुमार नमस्ते। योगिंदर भाई नमस्ते, कहाँ से हो आप? आपका स्वागत है। नवीन नवीन राठौड़, हाय नवीन राठौड़। हाय नवीन राठौड़। युजर, एक दिवस आईला कळला सारा प्रताप कळला. मग प्रियंका, हाय ताई, जय महाराष्ट्र. हाय प्रियंका, जय महाराष्ट्र. स्वागत आहे प्रियंका. प्रियंका ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्लीज लाईव्हला डबल टॅप करा. प्रल्हाद राखोडे म्हणतात हाय ताई. हाय प्रल्हाद दादा. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. प्रल्हाद दादा जेवलात का? हरीश दादा नमस्ते. हरीश दादा नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा. आपका स्वागत है. आपको मराठी नहीं आती, हिंदी आती है ना हरीश भाई? प्लीज डबल टॅप ऑन मी. प्रियांका ताई, माझं दुसरं पण चॅनल आहे कोकणची ताई, तर तिथं मला जॉईन व्हा. माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सगळे डिटेल्स. इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि ती कोकणची ताई या चॅनलच्या लिंक. प्लीज़ जॉइन हुआ मला. हरीश दादा बोल रहे, हाँ कैसे हो हरीश भाई? बहुत दिनों के बाद मिल रहे हो. प्लीज मंडळी डबल टॅप करा. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला जॉईन व्हा. आणि सर्वजण तुम्ही लाईव्हला राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांना. बघा आता आली. हरीश म्हणते ठीक हूँ. मंडळी मी 2 मिनिटात आली. 2 मिनिट वेट. 2 मिनिटात येते मी.
थँक्यू गायज, थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण थांबलात लाईव्हला. मध्येच सिलेंडरची गाडी आली, तिथं गेली. खूप वांदे झाले बाबा नो, खूप खूप खूप. इथून तिकडून धावावं लागतंय. थँक्यू. चल कडी घालून घ्या आतमधून. चला दुकानाला, आम्ही दुकानात चाललोय. येत आहे का तुम्ही सर्वजण दुकानात? दुकानाला डॅम्बिस साधी बोळी माणसं आम्ही, स्वागत आहे तुमचं. थँक्यू गॉडफादर. हरीशबाई थँक्यू. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. प्लीज डबल टॅप करा. प्रल्हाद दादा म्हणताई तुम्ही कुठं गेला होता? दादा दुधाची गाडी आलेली, परत सिलेंडर पण होता आणायचा, त्यामुळे भरपूर कामं होती, त्यामुळे वेळ लागला. मध्ये मध्ये गायब जात होती. मंडळी कमेंट करा. 20 लाईक्स, 26 नंबर झाले आहेत लाईक्स. 27 झाले. मला इथे एक कमी दिसतो आपल्याला. मंडळी कमेंट करा लवकरात लवकर कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. हां 30 लाईक्स प्लीज. कंप्लीट. का त्याच्याकडे ही नाही, मोहरी असते त्याच्याजवळ. मला तांदूळ त्याच्याकडे सुट्टा असतो का? कुणाकडे? त्याच्याकडे सुट्टा तांदूळ नाही त्याच्याकडे, पॅकेटवाला. ताई तुम्हाला चष्मा लागलाय का? हो दादा, चष्मा तर मला कधीच लागलाय. लावत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण लागलाय मला. लक्षात राहत नाही मला लावायचा कसा असतो, कधी लावायचा, काय लावायचं हे लक्षात काही राहत नाही. उठली की पहिली कामाला सुरुवात असते आमची. गृहिणी स्वतःकडे कुठे लक्ष देते ना, है ना? अरे संसार संसार म्हणून तर बसला ना. मग काय, संसारातच बिझी आहोत. प्लीज मंडळी कमेंट करा. चला दुकानाला. येताय? गॉडफादर तुम्ही काय बोलतच नाही बाबा. ते डॅम्बिस माणसं आहे. आम्हाला म्हणतात डॅम्बिस साधी भोळी माणसं आम्ही. मग मी तेच म्हणते डॅम्बिस माणसं. गॉडफादर तुम्हाला सुनीता ताई म्हणतात डॅम्बिस माणसं ती. हाय नीलम ताई. ठीक आहे. नीलम ताई आल्या. मंगल तयारी करतो. मग नीलम ताई आल्या. ॲडव्होकेट आहे ते नीलम ताई. हो. हां हॅलो नीलम ताई, स्वागत आहे. 30 लाईक्स तोंडावरच येते. असं साईडला प्लीज डबल टॅप करा, डबल टॅप करा, डबल टॅप करा. 1 वाजला काय? 12:30 वाजले. 12:30 वाजले. आज कपडे नाही धुतले कंटाळा. मंडळी चला बाय बाय, काळजी घ्या. असतील तर 1-2 बोला की. नाही आता जात.